पण तुम्हाला सांगतो, नेहमीप्रमाणे आजच्या भागामध्ये एखादीच ताई अशी हुकमाची राणी होणार नाही. तर जो संघ जिंकणार आहे, जो संघ विजेता होणार आहे, तो पूर्ण संघ होणार आहे हुकमाची राणी. दमाला आज मजा येणार आहे. हा चला तर मग आपण सुरू करूया या खेळाला. 16 सख्यांचा आपल्या हा सोहळा. पण त्याआधी पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या सर्वा ज्या ताई आहेत त्या इथे आपल्यावर उपस्थित आहेत. गीता ताई, मला एक सांगा की काय सांगाल आपल्या हा पार्ले स्पोर्ट्स क्लब बद्दल? पार्ले स्पोर्ट्स क्लब माझं कुटुंब आहे, माझा श्वास, माझा ध्यास आणि माझं सर्वस्व आहे. असा माझा पार्ले स्पोर्ट्स क्लब आहे. काय सांगितलं आपल्या सगळ्या महिला पथकांबद्दल? मी गीता ताई जी झाली आहे, गीताची ताई झाली आहे, फक्त या मुलींमुळे झाली आहे. आणि मी जे काही आज आहे, माझा पार्ले स्पोर्ट्स क्लब हा महाराष्ट्रभर नाही तर पूर्ण जगभर जो प्रसिद्ध आहे तो फक्त आणि फक्त या मुलींमुळे आहे. कारण या मुली आहेत तर मी आहे. आणि पार्ले स्पोर्ट्स क्लबने स्वतःला सिद्ध केलं आणि प्रसिद्ध झालेलं आहे. मुलींचं पहिलं पथक आहे आमचं हे पार्ले स्पोर्ट्स क्लब. जेव्हा मुलं दहीहंड्या लावत होते, मुलांसाठी शेकडो टाळ्या वाजत होत्या, तेव्हा त्या गर्दीमध्ये आम्ही पण उभे होतो. परंतु आम्ही किती वर्ष गर्दीत राहायचं, तर या टाळ्या या आपल्यासाठी पण वाजल्या पाहिजेत. हे फक्त मनामध्ये ध्यास ठेवून आम्ही पार्ले स्पोर्ट्स क्लब दहीहंडी पथक काढलंय. पहिल्याच वर्षी 5 थर मुलींचे लावलेले आहेत. आणि ज्या वर्षी 5 थर लावले त्या वर्षी जे लोकांनी डोक्यावरती घेतलंय ना आम्हाला, त्यापासून आम्ही त्यांच्या डोक्यावरनं उतरलोच नाहीये. पार्ले स्पोर्ट्स क्लब हे महाराष्ट्रातलं एकमेव असं पथक आहे जे देशाच्या बाहेर देखील गेलंय. 2013-14 अमेरिका टाइम्स स्क्वेअर येथे जाऊन थर रचलेले आहेत. ती संधी आम्हाला मिळालेली आहे. 2018, 2022 आणि 2024ला स्पेन देशातल्या टॅरागोना या ठिकाणी जाऊन मुलींचे थर रचले आणि मुलींचे एकत्र थर रचताना आमच्या पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडू त्याच्यामध्ये सहभागी होत्या. आणि लंडन या ठिकाणी देखील जाऊन आम्ही थर रचलेले आहेत. तर आमचा एकच ध्यास आहे, यावर्षी पार्ले स्पोर्ट्स क्लबचे 7 थर लागून त्यांचा रेकॉर्ड झाला पाहिजे. पण जेव्हा लंडनला तुम्ही आपले थर वगैरे रचले किंवा दहीहंडी वगैरे तुम्ही फोडली किंवा काय, तर तेव्हा तिकडच्या लोकांचा कसा रिस्पॉन्स होता? हो, आता लंडनमध्ये तर आम्ही प्रेक्षणीय केलं, परंतु आम्ही जेव्हा स्पेनला 3 वर्ष सतत गेलोय, तर स्पेनमध्ये दहीहंडीला खेळाचाच दर्जा मिळालाय. त्यांच्या इथे एकाच टीममध्ये 1000 लोक एकत्र असतात. त्याच्यामध्ये मुलगी, तिची आई वडील आणि त्यांचे आजी आजोबा असे सगळी 3 पिढी एकत्र असते. आपल्या इकडचं तसं नसतं. आम्ही तिथे गेल्यावरती त्यांची जी खेळण्याची पद्धत, त्यांची आवड, त्यांचा जो जज्बा बघितला, आम्ही त्यांच्या पद्धतीने सिंगल थर लावण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. तिकडे जाऊन आम्ही त्यांच्यातले काही गुण शिकतो आणि ती लोक आमच्यातले शिकतात. म्हणजे एक वेळ अशी येणार आहे की या ऑलिम्पिकमध्ये पण दहीहंडी हा खेळ खेळला जाईल आणि तेव्हा नक्कीच आमच्या मुलींचा त्याच्यामध्ये सहभाग असेल. खरंच कौतुक आहे. पण मला एक विचारायचं आहे की आता हे जेव्हा तुम्ही 7 थर लावत असतात, 6 थर लावत असतात, तेव्हा प्रचंड एक रिस्क असते. खालच्या थरापासून त्या जी शेवटच्या वरच्या थराला जी ताई असते त्यांना सगळ्यांना सांभाळायचं, त्यांची सुरक्षा, हे कसं काय तुम्ही सगळं कसं काय करतात? एकमेकांवरती प्रेम करा आणि म्हणजे एकमेकांवरती काळजी करा. मला माझ्या जागेवरती 100% द्यायचं आहे आणि मी जेव्हा 100% देणार तेव्हा वरची 100% रिझल्ट येणार. माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट पाहिजे की मी हल्ली तर पूर्ण थर कोसळणार आहे आणि मी स्टेबल राहिली तर पूर्ण थर लागणार आहे. तर लागणं चांगलं की कोसळणं चांगलं, कारण आमची आई, आमचे बाबा आमची घरी वाट बघतायत, तर त्यांची पण जबाबदारी आपलीच असते. या ग्राउंडमध्ये त्यांची आई मी असते. मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी या प्रत्येक थरामध्ये चढणाऱ्या मुलींची ती जबाबदारी आहे की मला माझी प्लेसच सिक्युअर नाही करायची आहे, तर मला माझी प्लेस इतकी सिक्युअर करायची की माझ्यामुळे कुठल्याच मुलीला लागलं नाही पाहिजे. कारण हा सांघिक खेळ आहे. सगळ्यात जास्त एकत्र संख्या येऊन जर कुठला खेळ किंवा उत्सव साजरा केला जातो तर तो आमची दहीहंडी आणि गोविंदा केला जातो. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. त्याच्यामुळे आणि जसं तू म्हणालीस की एकमेकांवरचं प्रेम ते तर असायलाच पाहिजे, पण एकमेकांवरचा असलेला प्रचंड विश्वास तो पण फार महत्वाचा आहे असं मला वाटतं. हा आहे आपल्या देशातला पहिला महिला दहीहंडी पथक. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. आणि खरंच खूप कौतुक आहे. आणि आज हे आपण ह्या सगळ्या आपल्या सगळ्या माझ्या ताया आहेत, ह्या सगळ्या तायांबरोबर आपण खेळ तर खेळणारच आहोत. 2 आपण संघ करणार आहोत. त्यातला एक आहे संघ अष्टमी आणि दुसरा मुद्रा.